मित्रांनो, न्याय ही कदाचित एक मॅनमेड कॉन्सेप्ट असेल. कारण या पृथ्वीवरती सगळ्या प्राण्यांमध्ये फक्त मनुष्य प्राण्यालाच परमेश्वराने ही ताकद, बुद्धी आणि साधन दिलं का तो न्याय करू शकेल. आपल्यावर आज कितीही अन्याय झाला तरी कुठे ना कुठे एक आशेचा किरण असतो की हा समाज, हे जग आणि ही व्यवस्था मला न्याय मिळवून देईल. मात्र आपल्या देशामध्ये फूड डिलिव्हरी 10 मिनिटात होते, मात्र न्याय मिळायला वर्षानुवर्ष लागू शकतात. आणि एवढ्या वर्षभराच्या संघर्षानंतरही जो मिळेल तो खरंच न्याय आहे का, हा प्रश्न कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधी कुरतडत असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मालेगाव मधल्या घटनेनंतर पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत देश हादरलाच. अनेक राजकारण्यांनी यावरती हक्काची मागणी केली, लोकांनी रस्त्यावरती उतरून लढा दिला. माझ्यासारख्या असंख्य क्रिएटर्सने व्हिडिओ बनवले आणि या मुद्द्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि त्याची आग जी आहे ही पेटलेली ठेवायचा मनापासून प्रयत्न केला. मात्र कुठे ना कुठे आता मलाही असं वाटायला लागलं की अशी घटना घडल्यानंतर त्याच्या पुढचे 15 दिवस हे नेहमी याच झोनमध्ये जातात. 15 दिवस मीडिया या मुद्द्याला उचलून धरतो, 15 दिवस लोकही या मुद्द्याला उचलून धरतात आणि 15 दिवसानंतर जशी लाट ओसरते तेव्हा पुन्हा एकदा पहिले पाडे 55 होतात. मग पुन्हा एकदा कुठल्या तरी चिमुकलीचा बळी जातो, मग पुन्हा एकदा हीच लाट पुन्हा एकदा येते आणि पुन्हा पहिले पाडे 55 होतात. मित्रांनो, नेमकं आपण देश म्हणून कुठे कमी पडतो? समाजामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी का बरं घडतात? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, समाज म्हणूनही आपण कुठे कमी पडतो आणि याचे नेमके कॉजेस काय, हे आज मला खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे. मात्र त्या अगोदर मालेगावमध्ये काय घडलं हे थोडक्यामध्ये जरा जाणून घेऊयात. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा मालेगावमधला रविवारचा दिवस होता. रविवारची दुपार होती. आपल्याच घरातली 3.5 वर्षाची चिमुकली घराच्याच अंगणामध्ये खेळत होती. परिवारामध्ये तिचे आई वडील आणि आजी आजोबा असायचे. त्या दिवशी कामानिमित्त तिचे वडील शहराच्या बाहेर गेलेले. आजी आजोबा समोरच्या जवळच्या शेतामध्ये काम करत होते आणि रविवारचा दिवस असल्यामुळे घरकामही प्रचंड होतं आणि आई घरकामामध्ये व्यस्त होती. मुलगी आपल्याच दारामध्ये खेळती आहे, त्यामुळे घरचे आणि सगळा परिवार हा निर्धास्त होता. मात्र 3-4 तास उलटून गेले, चिमुकली घरात परत आली नाही, तिची कुठेही चाहूल लागत नाही, म्हणून अचानक घरच्यांना चिंता वाटायला लागली. त्याच्यानंतर जवळपासच्या परिसरामध्ये शोध चालू केला. तिच्या नावाने हाका मारायला सुरुवात झाली, मात्र तरीही कुठेही काही रिस्पॉन्स येत नाही. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढायला लागली आणि बघता बघता पुढचे काही तास उलटायला लागले. प्रत्येक मिनिटासोबत घरच्यांची चिंता, काळजी वाढत होती आणि बातमी गावामध्ये पसरत देखील होती. 3-4 तासामध्येच संपूर्ण गाव तिला गावाच्या परिसरामध्ये शोधायचा प्रयत्न करत होतं. अनेक माणसं आपल्या घराच्या आजूबाजूला शोधत होती, काही जण गावात फिरत होती. प्रत्येक विहीर, प्रत्येक कोपरा कुठे ना कुठे चिमुकली दिसते आहे का, हा शोध संपूर्ण गाव करत होता. बघता बघता सूर्यास्त झाला आणि ह्याच बेपत्त्या चिमुकलीचा शोध संपूर्ण गाव घेत होतं. आणि तेवढ्यात गावाजवळच्या टॉवर जवळ ह्याच चिमुकलीचा निर्वस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह सापडला. तिचा मृतदेह बघितल्या क्षणीच ह्या चिमुकलीसोबत अत्याचार झाले आहेत याची खात्री लोकांना पटायला लागली. पोलीस आले आणि पंचनामा झाला. पोस्टमार्टम मालेगावला नाही तर नाशिकला व्हावा अशी मागणी गावकरी आणि परिवार हे संघटितपणे करत होते आणि इकडे पोलिसांनी तपास चालू केला. मित्रांनो, त्याच गावातल्या 24 वर्षांच्या विजय खैरनार सोबत शेवटची मुलगी दिसली होती असं समोर आलं. पोलिसांनी या विजयचा शोध घेतला आणि ह्याच विजयच्या घराच्या भिंतीवरती रक्ताचे डाग पोलिसांना सापडले. संशयाचं रूपांतर खात्रीमध्ये झालं आणि इंटरोगेशन दरम्यान विजयने कबुली दिली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास विजयने त्या चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला त्याच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. ह्यानंतर तिला दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून तिचा मृतदेह हा टॉवर जवळच्या झाडाझुडपांमध्ये जाऊन फेकून दिला. हा विजयही त्याच गावातला. हा विजय त्याच्या आजीसोबत तिथे राहायचा आणि रविवारी त्याची आजी देखील कामानिमित्ताने बाहेर गेली होती. ह्या सगळ्या गोष्टीनंतर सगळ्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडतो की विजयने असं कृत्य का बरं केलं. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार विजय आणि त्या चिमुकलीच्या वडिलांचं 1 महिन्यांपूर्वी काही मुद्द्यांवरनं भांडण झालं होतं, वाद झाला होता आणि त्याचीच खुन्नस काढायला म्हणून विजयने त्या चिमुकलीवरती अत्याचार केले आणि तिचा खून केला. मित्रांनो, ही घटना समोर आल्यानंतर विजयला अटक केल्यानंतर कोर्टाची जेव्हा त्याला हजेरी होती त्यावेळेस नागरिकांनी कोर्टाचं गेट देखील तोडलं. नागरिकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये आक्रोश हा साफ नजर येत होता. कारण प्रत्येकाची मागणी म्हणजे ह्या माणसाला फाशीची शिक्षा व्हावी, अर्थात मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी. हीच मागणी केवळ मालेगावच नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्र आणि ज्यांना ज्यांना या घटनेबद्दल कळलंय तो प्रत्येक जण करतोय. मात्र याच बरोबर एक प्रमुख प्रश्न म्हणजे असा येतो की ही विकृत मानसिकता या समाजामध्ये नेमकी येते तर येते कुठून? एखाद्या चिमुकलीकडे बघून असा अत्याचार करावा असे मनामध्ये विचार येण्याचे नेमके कारण काय? आणि नेमका या घटना जर आपल्याला कायमस्वरूपी थांबवायच्या असतील तर यावर परमनंट सोल्युशन काय, हा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे. 2023 मध्ये जर आकडेवारी बघितली तर भारत देशामध्ये ऑफिशियल आकड्यानुसार 29,670 अशा प्रकारच्या केसेस झाल्यात ज्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण झालंय. आणि NCRBच्या डेटा अनुसार 2023चा डेटा असं सांगतो की महाराष्ट्र भारतामध्ये 4थ्या क्रमांकावरती येतो, जिथे महाराष्ट्रामध्ये 2,930 केसेस जे आहेत ह्या आढळतात. मात्र महाराष्ट्राच्या पार्लमेंटमध्ये एकदा सांगताना जी आकडेवारी जाहीर केली होती ती म्हणजे
2022 मध्ये 7,084 आणि 2023 मध्ये 7,521 केसेस. आता हा जो आकडा आहे हा नेशनवाईड आकड्यासोबत टॅली होत नाही, त्यामुळे नेमके किती केसेस झाले याचा एक कन्फर्म आकडा जो आहे हा खूप ग्रे स्पेसमध्ये येतो, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा खात्रीशीर कोणालाच सांगता येत नाही. लहान चिमुकल्यांसोबत जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा हा 22,000च्या वर जातो. असं म्हणतात की प्रत्येक 23 मिनिटाला महाराष्ट्रामध्ये अशी एक केस कुठे ना कुठे होत असते जिथे लहान मुलांच्या विरुद्ध क्राईम केला जातो. आता बहुतांश लोकांचं असं देखील म्हणणं आहे की देशामध्ये 74 ते 75% जे सेक्शुअल व्हायलन्सचे गुन्हे आहेत हे फेक आहेत, मात्र असं कुठेच आढळून येत नाही. एनसीआरबीचा क्राईम डेटा जो आहे 2020 तो असं म्हणतो की केवळ 7 ते 8% केसेस ज्या आहेत या फॉल्स आहेत, आणि त्या फॉल्स केसेसमध्ये पण नेमके फॉल्स म्हणजे काय ही एक अजून खिचडी, ज्यात तात्पर्य निष्पन्न काहीच निघत नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या अनुसार एवढी मोठी आकडेवारी असताना सुद्धा 99% केसेस जे आहेत या रिपोर्ट सुद्धा होत नाहीत, आणि त्यामुळे बाय द टाइम तुम्ही हा व्हिडिओ बघताय कुठे ना कुठे या देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या महिलेवरती असा अत्याचार होतोय जो न्याय मागणं तर लांब, जो अत्याचार घडलाय हे देखील लोकांपर्यंत पोहोचायची शक्यता फार कमी आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना का बरं घडतात आणि अशा केसेसमध्ये एवढी वाढ का बरं होते त्याचे काही प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ना मित्रांनो फिलिंग ऑफ पॉवर ही इम्पॉर्टंट असते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला मी शक्तिशाली आहे आणि समोरचा माझ्यासमोर कमजोर आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत या येतात, आणि त्या भावनांमध्ये अशा प्रकारची घाणेरडी कृत्य आणि ही विकृत मानसिकता जी आहे ही जन्म घेते. मग अशा प्रकारची ही मानसिकता येते कुठून, तर याला आपण समाज म्हणून कलेक्टिव्हली जबाबदार आहोत. अर्ली ॲक्सेस टू पॉर्नोग्राफीमुळे अनेक लोकांचे सेक्शुअल डिझायर्स बद्दलची मतं जी आहेत ही विकृत तयार होतात. याशिवाय प्रॉपर एज्युकेशन नसल्यामुळे अशा प्रकारच्या मानसिकतांना अजून वाव मिळतो, आणि ह्याशिवाय आजकालचा कॉन्टेंट जो आपण कन्झ्युम करतो, सहज बोलता चालता जे कॉन्टेंट आपण सोशल मीडियावरती बघतो, याच्याने सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी अशी मतं जी आहेत ही इन्फ्लुएन्स व्हायचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. अरे, एखाद्या मुलीकडे बघून माल म्हणणं किंवा तिला ऑब्जेक्टिफाय करणं किती कॅज्युअल आहे, कारण मी सोशल मीडियावरती पण तेच बघतो, मी सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवरती पण तेच बघतो. अहो, एवढंच सोडा, आजकाल मुली देखील एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना माल दिख रही असं म्हणतात. त्यामुळे अनेक लहान लहान वयांपासून जी सोशल मीडियाच्या ॲक्सेसवरती मुलं आली आहेत त्यांनाही खूप कॅज्युअल वाटायला लागतं की एक स्त्री एक ऑब्जेक्ट आहे. त्याशिवाय मिसॉजिनिस्ट थॉट्समुळे स्त्री एक प्रॉपर्टी आहे आणि हा डिझायर माझा अधिकार आहे किंवा हे नॉर्मल आहे अशा भावना देखील अर्बन एरियाजमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, तर रुरल एरियाजमध्ये त्याचं प्रमाण अजून मोठं असणार. मित्रांनो, याच्यावरती एक समाज म्हणून ठोस पावलं उचलणं पहिले हे करणं गरजेचं आहे. ह्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावीच अशी प्रत्येकाची मागणी आहे. किंबहुना खरा न्याय तर यांना चौकात जरी जाळलं तरी होणार नाही हे देखील मला माहिती आहे. मात्र अशा प्रकारच्या केसेस जर परत होऊ नये तर काही करायचं असेल तर ठोस पावलं समाज म्हणून आपल्याला उचलायची गरज आहे. याशिवाय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जी फर्स्ट मीडियम ऑफ इन्फ्लुएन्स आहेत, अर्थात कॉन्टेंट, व्हिडिओज, मूवीज, याच्यावरती अशा प्रकारचे गंभीर गोष्टी आणि गंभीर नजर ठेवण्यात यावी, जिथे जिथे महिलांना ऑब्जेक्टिफाय केलं जाईल किंवा कॉन्टेंटचा पार्ट म्हणून का होईना किंवा कंटेंट लिबर्टी म्हणून का होईना महिलांना खूप सेक्शुअल ऑब्जेक्ट म्हणून प्रेझेंट केलं जाईल. याशिवाय प्रत्येक शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन देणं हे अनिवार्य केलं पाहिजे. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांवर जी शिक्षा आहे ही तितकीच गंभीर आणि धाक बसवणारी असली पाहिजे. हार्श पनिशमेंट, रिरायटिंग मस्क्युलिनिटी, अशा सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत याच्यावर काम केल्यानंतरच समाजामध्ये हा ठोस बदल जो आहे हा घडू शकतो. त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली तरी खरंच न्याय झाला आहे का हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सातत्याने तसाच कुरतडत राहील. मात्र पुन्हा एकदा कुठल्या चिमुकलीचं बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा आक्रोश व्यक्त करून पुन्हा जर ती लाट थंड होणार असेल तर अशा प्रकारचे गुन्हे या देशात कधीच थांबणार नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे.